हाय हॅलो नमस्कार. मी सुरभी तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आज होती दीप अमावस्या, तर त्याच्यासाठी मी माझ्या घरगुती पद्धतीने एक छोटीशी पूजा केलेली आहे घरातल्या लोकांसाठी, घरासाठी. ते म्हटलं तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करावा. तर मग इथे मी दरवाजे स्वच्छ पुसून घेतले होते. त्याच्यानंतर त्याच्यावर स्वस्तिक काढलं होतं, हळदीचा लेप केला होता मी. त्यांनी त्याच्यावर स्वस्तिक काढले होते. त्याच्यानंतर आमच्या साईडला जे भस्म, कर्नाटक साईडला जे भस्म आम्ही वापरतो त्याचेच छोटे छोटे टिपके देऊन त्याच्यावर कुंकवाचे टिपके ठेवले होते. आणि मग काय, तुम्ही तुमच्या घरी कशी पूजा करते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे, त्याची पण तयारी तुमची कुठपर्यंत आली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वस्तिक काढून झाल्यानंतर मी जो हळदीचा लेप केला होता तोच उंबऱ्याला लावणार होते. त्याच्यासाठी मी उंबरा स्वच्छ ओल्या फडक्याने पुसून घेतलेला होता. तुम्ही धुवूनसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर जो हळदीचा लेप आहे तो मी लावला होता उंबऱ्याला. थोडंसं उंबऱ्याच्या वरच्या साईडला सुद्धा मी तो लावला होता. त्याच्यानंतर त्याच्यावर एक छानशी, मला जशी जमती आहे तशी मी छोटीशी रांगोळीसुद्धा काढायचा प्रयत्न केला होता. आणि त्या रांगोळीवर छान छान असे कुंकवाचे टिपकेसुद्धा ठेवले होते. त्यानंतर मग आज लहान मुलांना औक्षण करायचं असतं लहान मुलांचं, त्यासाठी मी इथे राधाचं औक्षण करत होते. आणि तिच्यासाठी कणकेचा दिवा केला होता मी. आणि हे आमच्या साईडला खूप असतं असं की कळसगिंडी जी आहे, तर ही जी आहे ही कळसगिंडी आहे. ह्याला थोडंसं हीट द्यायची आणि त्याच्यावरनं जे आता त्याला मग काय म्हणतात मला नाही माहिती, त्याचासुद्धा टिक्का जे आहे ते मी लावते. आणि त्याच्यानंतर राधाला खूप सारे आशीर्वाद दिले तिच्या आयुसाठी. त्यानंतर आम्ही आमच्या गाडीची सुद्धा पूजा केली. आजची दीप अमावस्येची पूजा तुम्ही कशी केली तुमच्या घरी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.